लाडक्या बहिणींनो, आजचा महत्त्वाचा व्हिडिओ पाहण्यासाठी तयार राहा, कारण आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। 5 निकष लावले जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी केली जाणार आहे। आपण लाईव्ह न्यूज तुम्हाला मी दाखवणार आहे। सर्व काही माहिती आज जे काही अपडेट आलेली आहे त्याच्याबद्दल सांगणार आहे। सोबतच 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहेत आणि जानेवारीचा जो काही 7वा हप्ता आहे तो 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अतिशय महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राइब करून घ्या। आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केला नसेल तर करून घ्या, महत्त्वाचा व्हिडिओ आहे, लक्षात घ्या। तर बघा, ही सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो आहे लाडकी बहीण योजना संदर्भात। तर काय बातमी आहे चला बघूया। बघा, सरकारनं ऐन निवडणुकीच्या आधी लाडकी बहीण योजना सुरू केली। याद्वारे महिलांच्या खात्यात 1500 रुपये थेट जमा करण्यात आले। त्यावेळी ज्या महिलांनी अर्ज केला त्यापैकी बहुतांश महिलांना पैसे मिळाले। मात्र महायुतीचं सरकार पुन्हा आल्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी होणार आहे। चला, या योजनेच्या छाननीमध्ये कोणते निष्कर्ष लावता येतील? महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी काय म्हणाल्या, या योजनेचे किती लाभार्थी होते, सर्व काही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो। बघा, महत्त्वाची माहिती तुम्हाला मी सांगितलं, याआधी 2.5 वर्ष सत्तेत असलेल्या महायुतीनं थेट आर्थिक लाभ देणारी लाडकी बहीण योजना सुरू केली। आमचं सरकार आलं तर यापुढे ही योजना अशी सुरू राहील। महिलांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन महायुतीच्या सरकारने केलेले आहेत। आता सरकार आल्यानंतर लाभार्थींच्या खात्यात मात्र 1500 रुपये जमा होत आहे। वाढीव 2100 रुपयांबद्दल अर्थसंकल्पनीय अधिवेशनात विचार करू असे अदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत। बघा, किती महिलांना लाभ मिळाला आतापर्यंत, चला जाणून घेऊया। महिलांना सुरुवातीला 3 महिन्याचे पैसे मिळाले, त्यानंतर आचारसंहिता पार्श्वभूमीवर 2 महिन्याचे पैसे एकत्र देण्यात आले। पुन्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली, महिलांना पैसे मिळायला सुरुवात झाली। मात्र काही पुरुषांनी महिलांच्या नावावर बोगस अर्ज भरल्याचं समोर आलं, त्यानंतर हे अर्ज बाद झालेले देखील आहेत। या योजनेसाठी 2,63,00,000 अर्ज आले होते, त्यापैकी 2,34,00,000 महिलांना लाभ मिळाला होता। तसेच त्यावेळी आधार सीडिंग झालेलं नसल्यानं काही महिलांना लाभांपासून वंचित राहिल्या होत्या। बघा, संपूर्ण माहिती आहे, तुम्ही बघू शकता। आता काय म्हटले पुढे, ज्या महिलांचा आधार म्हणजे लिंक झालेला आहे अशा 12,67,000 महिलांना पहिल्या महिन्यापासूनचे पैसे एकाच वेळी देण्यात आले। तसेच 5 महिन्यांचा लाभ घेतलेल्या महिलांना डिसेंबरचा हप्ता देखील देण्यात आलेला आहे, म्हणजे डिसेंबर पर्यंत पैसे मिळालेले आहेत। या ठिकाणी बघू शकतो 1,14,00,000 रुपयाचा चेक घेऊन उभे आहेत। नंतर काय म्हटले बघा, नंतर मध्ये म्हटलेलं आपल्याला की महायुतीनं निवडणूक लाडकी बहीण योजनेचा लाभ झाल्याचेही बोललं गेलं। विशेष म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना बंद होईल अशी चर्चा झाल्या। निवडणूक झाल्यानंतर या योजनेचे निष्कर्ष बदलले जातील, अर्जाची छाननी होईल अशा बातम्या समोर आल्या होत्या। मात्र अदिती तटकरे यांनी या दिशाभूल करण्याचा प्रयत्न असून आम्ही कुठलेही निष्कर्ष लावणार नाहीत। एखाद्या जिल्ह्यातील ठराविक तक्रार आली तरच फक्त त्या जिल्ह्याबद्दल विचार केला जाईल असं म्हटलेलं आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला टेन्शन घेण्यासारखं नाहीये, निष्कर्ष काहीच बदलणार नाहीये, पण जे त्यांचे नियम आहेत त्या नियमानुसार सगळ्यांना पैसे भेटणार। बघा काय म्हटलंय पुढे आपल्याला, यावेळी योजना पुढे सुरू राहणार आहे असंही सांगण्यात आलं आहे। डिसेंबरचा हप्ताही महिलांना वितरित करण्यात आला आहे। मात्र आता योजनेचा लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी होणार असून काही निष्कर्ष निश्चित केले आहेत। फडणवीस सरकारची 2 जानेवारीला मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्यानंतर महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अर्जाची छाननी कशी केली जाणार याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे। म्हणजे काय कसं करू घेणार ते सगळं माहिती तुम्हाला मी आज देत आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो, तुम्हाला मी अगदी सांगितलं की महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, कोणते निष्कर्ष लावून अर्जाची छाननी होणार आहे याबद्दल ही माहिती समोर आपली आलेली आहे। तर बघा, पालघर, वर्धा, यवतमाळ, धुळे या जिल्ह्यातून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी अप्राप्त झाल्या आहेत। या तक्रारीच्या आधारे 5 निष्कर्ष लावून संपूर्ण महाराष्ट्राची अर्जाची छाननी होणार आहे असं महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली। आता ते निष्कर्ष कोणते आहे त्याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलंच होतं, पण आता पण तुम्हाला सांगतोय, बघून घ्या।
2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या लाभार्थींनाच लाभ दिला जाणार आहे। म्हणजे ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच हे लाभ दिला जाणार आहे। सरकारनं आयकर विभागाकडून माहिती मागवलेली आहे। जे आयकर विभाग आहे त्यांच्याकडून देखील आता माहिती मागवलेली आहे। म्हणजेच त्यानुसार अर्जांची छाननी होईल आणि 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या कॅन्डिडेटला आता हे पैसे मिळणार नाहीत, असं स्वतः अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे। दुसरी महत्त्वाची निकष आहे बघा, एखादी लाभार्थी दुसऱ्या शासकीय सेवेचा लाभ घेत असेल, योजनेचा लाभ घेत असेल तर त्या अर्जाबद्दलही पुन्हा विचार केला जाणार आहे। एखादी लाभार्थी नमो शेतकरी योजनेचा फायदा घेत असेल तर त्याला या योजनेतून 1000 रुपये आधीच मिळतात। त्यामुळे अशा लाभार्थ्यांना फक्त वरचे 500 रुपये देऊन 1500 रुपयेपर्यंतचा फरक भरून काढला जाईल। म्हणजे शेतकरी योजनेचे जर तुम्हाला महिन्याला 1000 रुपये भेटत असेल नमो शेतकरी योजनेचं, तर यामध्ये तुम्हाला आणखी फक्त 500 रुपये वाढून देणार आहेत। म्हणजे तुम्हाला 1000 प्लस 1500 रुपये देणार नाहीत, असं सरळ सरळ आपल्याला म्हटलेलं आहे। चला पुढे बघूया। अदिती तटकरे मॅडम आहेत, सर्वांनी सांगितले त्यांनी महत्त्वाची माहिती। पुढे बघा, 4 चाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे। त्यासाठी परिवहन विभागाकडून माहिती मागवली जाणार आहे। अशा महिला लाभ घेत असतील तर त्यांना यापुढे लाभ मिळणार नाही। म्हणजे एकंदरीत तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार नाही। त्याच्यानंतर चौथा निष्कर्ष काय लावले बघा, आधार कार्डवर नाव वेगळं, बँकेत नाव वेगळं अशा अर्जांची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। तसेच केंद्र सरकारची परवानगी मिळाल्यानंतर आधारची ई-KYC सुद्धा केली जाणार आहे। जे ई-KYC इम्पॉर्टंट आहे। ई-KYC तुम्ही जर केली असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पैसे भेटत राहणार। आता 5वा निष्कर्ष काय आहे ते महत्त्वाचं बघूया। विवाहानंतर परराज्यात गेलेला महिला शासकीय नोकरीत असताना कोणी लाभ घेतला असेल तर अशा अर्ज सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। म्हणजे हे जे निष्कर्ष आहे हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं होतं, त्यानुसारच या सगळ्या गोष्टी घडत आहेत। बघा, याआधी 2.5 कोटी महिलांना लाभ देणाऱ्या सरकारनं आता अर्जाची पडताळणी करायला सुरुवात केली का, याबद्दल तटकरे यांनी स्पष्टीकरण सांगितले। अदिती तटकरे म्हणाल्या, गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेबद्दल काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। 1.5-2 महिन्याच्या कालावधीत जिल्हास्तरीय कार्यालय, आयुक्त कार्यालय तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। नाव, आधार नंबर वेगवेगळं असणं, काहींनी 2 वेळा अर्ज केलेला आढळून आलं। काही महिला लग्नापूर्वी महाराष्ट्रात वास्तव्यात होत्या, आता त्या दुसऱ्या राज्यात रहिवासी आहेत। अशा महिलांचे अर्ज, काहींनी चुकीची हमीपत्र जोडलेलं आहे, अशा तक्रारी स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत। त्यामुळे हे सर्व पावलं उचलली गेली आहेत। बघा, काही महिला इथं काय म्हटले बघा, काही महिला सरकारी नोकरी लागल्यामुळे आमचा लाभ कमी करावा अशी मागणी संबंधित महिलांनी स्वतःहून केली आहे। म्हणजे ज्या महिलांना सरकारी नोकरी मिळाली त्या महिलांनी स्वतःहून म्हटलेलं आहे की आता आम्ही सरकारी नोकरी मिळालेले आहेत, आम्हाला हा लाभ कमी करण्यात यावा। काही महिला नोकरीत प्रमोशन झालंय तर काहींना सरकारी नोकरी लागल्यामुळे लाभ नको आहे, असेही त्यांनी म्हटलेलं आहे। प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार शासन निर्णयाला 5 निष्कर्ष आधारे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्याचं ठरवलं आहे। शासन निर्णयात कुठलाही बदल केला नाही, असं अदिती तटकरे यांनी अधोरेखित केलं आहे। तसेच पुढचे 10 ते 15 दिवसात महिलांचे अर्ज बाब होतील असा अंदाज येईल, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे एकंदरीत 10 ते 15 दिवसांमध्ये अनेक महिलांचा अर्ज बाद होणार आहे। या महत्त्वाच्या माहिती आज तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे। तसेच 2000 जे तुम्ही 2100 रुपयाची वाढ बघतायत, मकर संक्रांती निमित्त कदाचित आजपासून सुद्धा 4 जानेवारी पासून सुद्धा हे बाकीचे पैसे वाटप होणार आहेत। ओके, बाकीचे पैसे 4 जानेवारी पासून सुद्धा वाटप होऊ शकतात। थोडंफार मागे पुढे दिवस होऊ शकतात, परंतु जानेवारीचा हप्ता हा तुम्हाला 10 तारखेच्या आत देण्याचं आयोजन आहे। आता बघूया, एवढ्या कमी दिवसामध्ये 10 तारखेच्या आत देण्याचे आयोजन आहे, तर कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पैसे येतात तेही आपण आता बघणार आहोत। लाडक्या बहिणींनो, टेन्शन घेऊ नका, जर तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला याचा लाभ नक्कीच मिळणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात। तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना माझा पुन्हा एकदा नमस्कार।